धन्यवाद. जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये. आता मे महिन्याचं वितरण 15, 16 आणि 17 3 दिवस झालेला आहे. आज आहे 18 तारीख आणि आज आहे 18 तारीख आणि 18 तारखेला आता सध्या तरी अजून वितरण सुरू झालं नाही, पण 18 वाजता वितरण होत आहे का? पण माझ्या माहितीप्रमाणे आपलं वितरण हे काल पूर्ण झालेलं आहे. कारण काय माहितीये का, काल जवळपास 1 ते 1:30 पर्यंत मला मेसेज येत होते की ताई हप्ता आला, हप्ता आला. म्हणजे हे वितरण काल रात्री साधारण 1:30 पर्यंत चालू होतं. 1:30 ते 2 पर्यंत हे रात्री वितरण चालू होतं माझ्या माहितीप्रमाणे. कारण मला काल शेवटचा मेसेज 1:30 वाजता आला होता की रात्री की ताई आम्हाला आता हप्ता आलेला आहे बघा म्हणून. काही महिलांना रात्री 1 वाजता सुद्धा हप्ता आलेला आहे. आता त्यांनी चेक केल्यावर मला त्यांनी मला कमेंट केलेले आहेत की त्यांना हप्ता आलाय. आता तुम्ही महाराष्ट्रामधून कुठल्याही जिल्ह्यामधून असू द्या, तुम्हाला हप्ता आला आहे का आपल्या मे महिन्याचा मला कमेंट करून सांगा. बाकी मार्च महिन्याचा आला नव्हता ताई, पण मे महिन्याचा आला, ठीक आहे, काही हरकत नाही. इथून पुढे तुम्हाला हप्ता मिळेल. ह्याच्यामध्ये ताई आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आला नाही, एप्रिलचा आला आणि मे महिन्याचा पण आला. बरं झालं, चला तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळत राहील, तुमचा फॉर्म पात्र आहे याचा अर्थ. बरोबर. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच महिला असं म्हणतात ताई आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलाच नाही, आम्हाला कधी मिळणार कधी मिळणार? तर तुम्हाला आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार नाही, कारण पेंडिंग हप्ते आता मिळत नाहीत. आलं का लक्षात? पेंडिंग हप्ते आता मिळत नाहीत. आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला एकही हप्ता आला नाही, नोव्हेंबर पासून हप्ता आला नाही, तर या संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत, तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पहा. तिथे सगळी माहिती मी दिलेली आहे तुम्हाला. आता बऱ्याच महिलांचं असं झालेलं आहे, मार्च, एप्रिल आणि मे तिन्ही हप्ते आले नाहीत. काय करावं ताई, काय करावं ताई असं म्हणतायत त्या मला. तर तुम्हाला एकच सांगणार आहे, जर तुम्हाला मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्याचाही हप्ता आला नसेल तर तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस एकदा चेक करून घ्या. आता स्टेटस कुठे चेक करणार? तर महिला व बाल कल्याण विभागामध्ये जाऊन एकदा फॉर्मचं स्टेटस तुमच्या चेक करून घ्या. जेव्हा तुमचं फॉर्मचं स्टेटस तुम्ही चेक कराल त्यावेळेस तुम्हाला तिथे रिमार्क्स मध्ये समजेल की तुमच्या फॉर्मचा काय प्रॉब्लेम आहे, तुमचा फॉर्म पात्र आहे का, अपात्र झालाय, किंवा कुठल्या कारणास्तव अपात्र झालाय, किंवा आणखीन कुठला काही प्रॉब्लेम आहे का, त्याच्यामुळे तुमचा लाभ जो आहे तो तात्पुरता थांबवलाय का. ह्याच्यावर मी अगोदर पण बोललीये, पण आजही परत सांगते. जर आज वितरण चालू झालं तर नक्कीच मी तुम्हाला माहिती देणार आहे, काळजी करू नका. आता तरी हे वितरण सध्या सुरू नाही जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आलं का लक्षात? तर ही माहिती आता तुम्हाला मला द्यायची होती, कारण बऱ्याच कमेंट येत होत्या. बाकी मी सांगितलंय, मार्च, एप्रिल आणि आता मेचा हप्ता सुद्धा आला नसेल ना, तर नक्कीच तुमच्या फॉर्मचं स्टेटस आहे ते चेक करा आणि मला सांगा काय प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला मी सर्व माहिती या विषयावर देणार आहे. आलं का लक्षात? चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.